नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे महर्षी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या चाऱ्याची राणी म्हणतात अशा चाऱ्याविषयी अर्थातच लसूण घासाविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे. आपल्या दुभत्या गायींना आपण लसूण घास दिल्यानंतर काय काय फायदे होतात याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो, बहुगुणी आणि वर्षभर आपल्याला कापण्या देणारा चारा म्हणजे हा लसूण घास आहे. मित्रांनो, याची लागवड आपण 15 ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत, जर थंडी असेल तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुद्धा आपण याची लागवड करू शकतो. आणि लागवड केल्यानंतर पहिल्या 55 ते 60 दिवसामध्ये याची पहिली कापणी येते. असा सगळ्यात फास्ट वाढणारा आणि जास्तीत जास्त गुणधर्म असणारा हा असा बहुउपयोगी हा लसूण घास आहे. तर मित्रांनो, याची आपण लागवड सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत करू शकता. आता नेमकी लसूण घास आपण आपल्या गायींना द्यायचं आहे. तर या लसूण घासामध्ये काय आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे, आणि हे ऐकल्यानंतर तुम्ही हा लसूण घास निश्चित आपल्या गायींना आपण करून आणि गायींना हिरव्या चाऱ्यामध्ये याचा वापर करणार आहे. मित्रांनो, हा लसूण घास तुम्हाला जो पाठीमागे दिसतोय मित्रांनो, हा आपला 1 एकर क्षेत्रावरती लसूण घास आहे. आणि आपण असं कोणतंही वर्ष नाही का त्या वर्षी आपण लसूण घास गायींना आपल्याकडे नाही. पहिलं मेन जो चारा आहे आपल्याकडं तो हा लसूण घास आहे, आणि त्यानंतर इतर चारे असतात. मित्रांनो, या लसूण घासामध्ये 18 ते 22% प्रोटीन आहे. आपण जे दूध काढण्याचा प्रयत्न करतो पशुखाद्य घालून, त्याची आपल्याला गरज नाही. लसूण घास जर असेल तर आपलं पशुखाद्य सुद्धा कमी होऊ शकतं. 18 ते 22% या लसूण घासामध्ये मित्रांनो प्रोटीनचं प्रमाण आहे. आता त्याचबरोबर इतर काय घटक आहे या लसूण घासामध्ये, तर मित्रांनो, या लसूण घासामध्ये व्हिटॅमिन AD3 हे व्हिटॅमिन आहे. त्याचबरोबर मित्रांनो, याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स हा घटक आहे. म्हणजे आपण आपल्या गोठ्यावरती बघा, गाई जर चारा खात नसेल ना तर आपण तो बी कॉम्प्लेक्स डॉक्टर आपल्या गायींना इंजेक्शन मारतात. ते निसर्गात या चाऱ्यामध्ये बी कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर आपल्याला सर्वात जास्त गोठ्यावर कमतरता कसली राहते, फॉस्फरस आणि लोहाची. तर या लसूण घासामध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस आणि लोहाचं प्रमाण आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण जर आपल्या गायींना लसूण घास सारख्या प्रमाणात देत असेल ना तर आपल्या गोठ्यावरती मित्रांनो गाईचं कन्सेप्शन वाढतं. बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की वारंवार आमच्या गाई गाभण राहत नाही. तर मित्रांनो, आपल्या गोठ्यावर एका गाईला दिवसभरात साधारणतः 10 किलो जर घास असेल, सकाळी 5 किलो आणि संध्याकाळी 5 किलो, तर त्या गाईला गाभण राहण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. असा या लसूण घासाचा फायदा आहे. मित्रांनो, याच्यामध्ये फॉस्फरस आणि लोहाचं प्रमाण हे जास्त आहे. आपण जे मिनरल देतोय त्या मिनरलपेक्षा बी आपल्याला निसर्गाने एक वरदान दिलेले लसूण घासाच्या स्वरूपात. आणि या पिकासारखं मित्रांनो फायदेशीर पीक एक सुद्धा नाही. तुम्ही जर याचा विचार केला तर वर्षभर आपल्याला याच्या 13 ते 14 कापण्या मिळू शकतात. जर 20-25 दिवसात जर कापणी आली तर साधारणतः 13 ते 14 कापण्या याच्या वर्षभरात होतात. आणि याच्यासाठी जी जमीन आहे, फार हलक्या जमिनीत हे पीक चांगलं येत नाही. परंतु ज्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे, चोपण जमिनी झालेल्या अशा जमिनीमध्ये हा लसूण घास अतिशय उत्तम प्रकारचा येतो. आता हा लसूण घास 3 वर्ष टिकू शकतो. जर आपल्या घास जर सडला नाही पाण्या पावसामुळं, हा घास 3 वर्ष टिकू शकतो. आणि 3 वर्षानंतरही सुद्धा आपण याचं बी धरून 4थ्या वर्षामध्ये तर आपल्याला हा फायदाच देतो. असा बहुगुणी बहुउपयोगी हा घास आहे. मित्रांनो, जर आपल्याला हा दूध व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर आपल्या दुभत्या गायांना आपण हा लसूण घास दिला पाहिजे. मित्रांनो, आता लसूण घासावर आजार कीड काय येते, तर प्रामुख्याने माव्याचा प्रादुर्भाव जास्त येतो, दुसरं तर काही नाही. आणि त्यानंतर आळही येते. हे दोनच किडींचा प्रादुर्भाव लसूण घासावर दिसून येतो. मित्रांनो, आपण कोणताही जरी दुसरा चारा केला तर त्या चाऱ्याला साधारणतः 1 महिना लागतो. चांगलं त्याचं जर ताशी लागायचं असेल तर महिना लागतो. आणि हा लसूण घास आपण लागवड केल्यापासून 2 महिन्यात 55 ते 60 दिवसामध्ये याची पहिली कापणी येते. आपण त्याला बाळ कापणी म्हणतो. ती बाळ कापणी झाल्यानंतर
हळूहळू त्याच्या काडीची साईज ही वाढत चालते आणि आपलं जे पिकाचं उत्पादन आहे ते सुद्धा वाढत चालतं. तर मित्रांनो, आपल्याला जर आपल्या डेअरी फार्मवरती आपल्याला जर आजार जास्त प्रमाणात यायला नाही पाहिजे, तर आपण 5 ते 10 किलो हा कमीत कमी आपल्या दुभत्या गायांना सुद्धा हा लसूण घास घातला पाहिजे. मित्रांनो, लसूण घास घातल्यानंतर गाईच्या अंगावर कुठल्याही प्रकारची आपल्याला शेंगदाणा पेंड, सरकी पेंड तो इतर खाद्य द्यायची गरज नाही. आपला जर रेग्युलर घास असेल तर आपल्या गायींची ऑटोमॅटिक ही तब्येत होत असते. तुम्हाला लसूण घास चालू झाल्यानंतर तुमच्या गाईच्या जो बॉडी स्कोअर म्हणतो आपण, त्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल. गायींची तब्येत ही सुधारत असते. तुम्ही बघा, ज्या पावसाळ्यामध्ये आपल्या गाई चिखलानं किंवा शेणानं भरलेल्या असतात ना, त्यानंतर या ऑक्टोबर नोव्हेंबरपासून पाऊस उघडल्यानंतर ज्यावेळेस लसूण घास थंडीमध्ये चांगला येतो आणि त्यावेळेस आपल्याला या दिवसामध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपल्याला लसूण घासाचं हे सगळ्यात जास्त उत्पादन मिळत असतं. त्या टायमाला त्यासाठी एकदम पोषक वातावरण राहतं. या वेळेत तुम्ही बघा, गायांच्या अंगावरती जे शेण लटकलेलं असतं किंवा जे गायांचं जप शायनिंग गेलेली असते, ती शायनिंग परत यायला सुरुवात होते. तर असा या लसूण घासाचा फायदा मित्रांनो, तुम्ही निश्चित तुमच्या डेअरी फार्मच्या संख्येनुसार 20 गुंठे, 1 एकर जसं तुमचं नियोजन असेल त्या पद्धतीने मित्रांनो निश्चित हा तुम्ही लसूण घास करा आणि आपला डेअरी व्यवसाय हा फायदेशीर करा. मित्रांनो, माझ्याकडं दरवर्षी आपण 20 गुंठे हा नवीन लसूण घास करीत असतो. त्यामुळं आपल्या डेअरी फार्मवरती गाई गाभण न राहणं, गाई उलटणं यासारखे आजार नाही आणि आपल्या लसूण घास वापरल्यामुळे आपल्याला गायांचं दूध सुद्धा निघतं. हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांपर्यंत निश्चित शेअर करायला विसरू नका.